Hello students, welcome you all for English session that we are starting today, and today we shall deal with grammar content. As we all know, grammar content is very important factor while learning any kind of language, any language. We need to master that language. आपल्याला कोणतीही भाषा शिकायची असेल तर ती भाषा शिकत असताना त्या भाषेचं व्याकरण अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि आपल्याला 10वीच्या दृष्टिकोनातून जर विचार करायचा झाला तर व्याकरण हे बीट अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्यामध्ये टेन्स या घटकापासून आपण सुरुवात करणार आहोत. सुरुवातीला आपण आज टेन्स हा घटक पाहणार आहोत. टेन्स या घटकाचा अभ्यास का करायचा किंवा वाय शुड वी लर्न टेन्स, तर आपलं बोलणं आणि लिहिणं हे काळा सुसंगत असावं, आपलं बोलणं हे काळाप्रमाणे असावं, यासाठी आपण काळाचा अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बट टू स्टार्ट टू लर्न टेन्स वी शुड हॅव knowledge of some things, and that things are, I think we should know the subject. In Marathi we call it as a karta. मुलांनो, कर्ता कशाला म्हणायचं किंवा व्हॉट इज सब्जेक्ट. आवर इंग्लिश सेंटेन्स स्टार्ट्स विथ सब्जेक्ट. इन इंग्लिश अ डूअर ऑफ एन ॲक्शन, a doer of an action is called subject. In Marathi वाक्यात घडणारी क्रिया करणाऱ्या शब्दाला कर्ता असे म्हटले जाते किंवा असे म्हणतात. याचं आपण एक उदाहरण घेऊयात. राम प्लेज क्रिकेट. See here in the sentence Ram plays cricket. या वाक्यामध्ये एक क्रिया आहे, या वाक्यामध्ये एक ॲक्शन आहे. कोणती ॲक्शन आहे? राम प्लेज क्रिकेट. या वाक्यामध्ये खेळण्याची क्रिया आहे. द ॲक्शन ऑफ प्लेइंग इज मेन्शन्ड इन अवर सेंटेन्स. देन आय शुड आस्क माय सेल्फ, who is performing that action? ही क्रिया कोण करत आहे? The answer of that question will give us the doer of that action. राम plays cricket. राम क्रिकेट खेळतो. तर कोण क्रिकेट खेळतो? तर राम हा क्रिकेट खेळतो. याला आपण अंडरलाईन करून सब्जेक्ट म्हणूयात, कारण या क्रियेचा कर्ता राम आहे. राम क्रिकेट खेळतो. इन द सेंटेन्स राम इज अ सब्जेक्ट. अनदर वन, लता सिंग्स अ सॉन्ग. हियर ऑल्सो ॲक्शन ऑफ सिंगिंग is happening, and who is the doer of this action? And it is Lata.
लता गाणे गाते. कोण गाणं गातं? तर लता गाणं गाते. इन शॉर्ट आपली व्याख्या काय आहे? वाक्यामध्ये घडणारी क्रिया करणाऱ्या शब्दाला कर्ता असं म्हणतात. आणि इथं आपल्या दोन्ही वाक्यामध्ये ज्या क्रिया घडत आहेत त्या क्रिया करणाऱ्या शब्दाला आपण कर्ता असं म्हटलेलं आहे. आपल्याला वाक्यातला कर्ता कळणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण तो SVO जो पॅटर्न आहे आपला इंग्रजी वाक्याचा, तर त्याच्यातला पहिला आणि खूप महत्त्वाचा घटक म्हणजे कर्ता आहे. आणखीन काही उदाहरणं पहा. मी गावाला जात आहे. आय एम गोइंग टू विलेज. इन दिस सेंटेन्स हु इज सब्जेक्ट? गावाला जाण्याची जी क्रिया करत आहे, कोण करत आहे? तर मी करत आहे. म्हणून या वाक्यातील कर्ता मी आहे. मी पत्र लिहित आहे. आय एम रायटिंग अ लेटर. इन दिस सेंटेन्स an act of writing letter is done by me, I. That is why the subject of the sentence is I. While learning tense, we must know the subject of the sentence. Students, another important element of English sentence is verb. After subject comes verb. It is verb. Verb is very important element of English sentence. Without verb, English sentence cannot exist. म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये कर्ता नसेल चालेल, एखाद्या वाक्यामध्ये कर्म नसेल चालेल, पण एखादं इंग्रजी वाक्य क्रियापदाशिवाय होऊ शकत नाही. म्हणून क्रियापद हा घटक इंग्रजी वाक्याच्या कन्स्ट्रक्शनमध्ये खूप महत्त्वाचा आहे. आता मला सांगा, क्रियापद म्हणजे काय? क्रियापद कशाला म्हणायचं? त्याची मराठी जे नाव आहे त्याच्यामध्येच त्याची व्याख्या दडलेली आहे. क्रियापद. पहा, वर्ब क्रियापद. क्रियापद म्हणजे काय? तर ज्या शब्दातून क्रियेचा बोध होतो. आणि मी तुम्हाला मगाशी म्हटलं की एक इंग्रजी वाक्याचं अस्तित्व क्रियापदाशिवाय असू शकत नाही. जर एखाद्या वाक्यामध्ये क्रियापद नसेल तर त्याला अर्थ असणार नाही. किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी क्रियापदाची मदत होते. म्हणून क्रियापदाची व्याख्या कशी केली आहे बघा. जो शब्द वाक्यातील कर्त्याची क्रिया दाखवतो. परत एकदा सांगतो, जो शब्द वाक्यातील कर्त्याची क्रिया दाखवतो आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यास मदत करतो त्या वाक्याला क्रियापद असे म्हणतात. क्रियापदाची कामं काय आहेत? तर क्रियापदाची कामं दोन आहेत. एक, वाक्यातील कर्त्याची क्रिया दाखवणं, आणि क्रमांक 2, वाक्याला एक अर्थ देणं. तर व्याख्या अशी असेल क्रियापदाची, जो शब्द वाक्यातील कर्त्याची क्रिया दाखवतो. इथं दाखवतो हा शब्द महत्त्वाचा आहे. दाखवतो आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करतो. वाक्याचा अर्थ पूर्ण करतो. त्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. त्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. हीच व्याख्या आपण इंग्रजीमध्ये पाहूयात. अ वर्ड which shows
an action of the subject, an action of the subject and completes the sense of the sentence, sense of the sentence is called verb. पहा, क्रियापदाच्या व्याख्येचे दोन महत्त्वाचे घटक आहेत. क्रियापदानं काय केलं पाहिजे तर इट शुड शो ॲन ॲक्शन ऑफ द सब्जेक्ट. क्रियापदानं कर्त्याची क्रिया दाखवली पाहिजे. क्रियापदाला पाहिल्यानंतर, क्रियापदाला बघितल्यानंतर कर्ता काय करतोय हे आपल्याला कळालं पाहिजे. म्हणजे क्रियापद काय करतं, इट शोज ॲन ॲक्शन ऑफ द सब्जेक्ट. म्हणजे क्रियापद कर्त्याची क्रिया दाखवतं. आणि नंबर 2, क्रियापद काय करतं तर क्रियापदाने वाक्याला अर्थपूर्ण होतो. फॉर एक्झाम्पल, आपण ही व्याख्या पडताळून पाहूया. फॉर एक्झाम्पल, दिनेश eats an apple. See here, Dinesh eats an apple. As we have already seen that Dinesh is a subject of the sentence, then which word is verb of the sentence? Eats is a verb of the sentence. याचा अर्थ काय होतो, खाणे. ईट म्हणजे खाणे. जो शब्द क्रिया दाखवतो, खाणे या शब्दामधून एक क्रिया दिसते. आणि त्याचसोबत मी तुम्हाला म्हणालोय, जर क्रियापद त्या वाक्यातून वगळलं गेलं तर त्या वाक्याला अर्थ नाही राहिला पाहिजे, किंवा त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी क्रियापद हा अविभाज्य घटक आहे, कंपल्सरी आहे. त्याशिवाय ते वाक्य अस्तित्वात राहू शकणार नाही. फॉर एक्झाम्पल, आपल्या या वाक्याचा अर्थ बघा, दिनेश इट्स ॲन ॲपल असं वाक्य होतं. त्या वाक्यातून मी क्रियापद वाईप आऊट केलंय, दिनेश एक सफरचंद. त्या वाक्याला अर्थ राहिला का, ते वाक्य अर्थपूर्ण झालं का, नाही. म्हणून क्रियापद म्हणजे, पहा, क्रियापद म्हणजे अशी गोष्ट जी क्रिया दाखवते. म्हणून क्रियापदाला ॲक्शन वर्ड्स असं सुद्धा म्हणतात, कारण ते काय दाखवतात, ॲक्शन दाखवतात. फॉर एक्झाम्पल, चालणे, पळणे, बोलणे, गाणे, येणे, जाणे, रडणे, हसणे, या सगळ्या शब्दांमधून क्रिया व्यक्त होते. फॉर एक्झाम्पल, डान्स, ॲक्शन ऑफ डान्सिंग, सिंग, ॲक्शन ऑफ सिंगिंग, वॉक, ॲक्शन ऑफ वॉकिंग, रन, ॲक्शन ऑफ रनिंग. या प्रत्येक शब्दामधून काही ना काही क्रिया व्यक्त होते, म्हणून याला क्रियापद असं म्हणायचं. आणि हे क्रियापद वाक्याला कशासाठी मदत करतं तर हे क्रियापद वाक्याला अर्थ पूर्ण करण्यासाठी मदत करतं. आपण आणखीन काही वाक्य पाहू. राधा goes to Solapur. Here, Radha is a subject of the sentence. आणि या वाक्यामध्ये क्रिया कोणती आहे, जाण्याची क्रिया आहे. म्हणून go or goes is a verb of the sentence. They are speaking in the class. They are speaking in the class. इथं is speaking हे या वाक्यातील क्रियापद आहे. थोडक्यात काय तर जो शब्द क्रिया दाखवतो आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करतो
त्याला क्रियापद असं म्हणतात. क्रियापद हा घटक खूप महत्त्वाचा आहे. एखाद्या वाक्याचा काळ ओळखण्यासाठी आपल्याला क्रियापदाची मदत होते. क्रियापद जर आपण पाहिलं तर त्या क्रियापदाच्या रूपावरनं ते वाक्य कोणत्या काळामध्ये आहे हे आपल्याला कळतं. क्रियापदाबद्दल आपल्याला बरंच बोलता येईल, पण आपल्याला टेन्स शिकायचं आहे. म्हणून क्रियापदाची आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहीत असणं महत्त्वाचं आहे. क्रियापदाची विविध रूपं, फॉर्म्स ऑफ वर्ब. आता एका क्रियापदाची अनेक रूपं असतात. फॉर एक्झाम्पल, एखाद्या क्रियापदाची किती रूपं असू शकतात? अ वर्ब मे बी ऑफ 4 फॉर्म्स. नंबर 1, इट्स रूट फॉर्म. थोडंसं मोठा काढतो हे म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. रूट फॉर्म त्याला आपण V1 म्हणू आणि मराठीमध्ये क्रियापदाचं मूळ रूप. त्यानंतर पास्ट फॉर्म त्याला आपण V2 असं म्हणणार आहोत आणि ते आहे क्रियापदाचं भूतकाळी रूप. त्यानंतर तिसरा फॉर्म आहे पास्ट पार्टिसिपल. पास्ट पार्टिसिपल याला आपण V3 असं म्हणणार आहोत. यानंतर आपण जेव्हा काळ शिकणार आहोत तेव्हा V1, V2, V3 हे संबोधनं लक्षात ठेवा, संक्षिप्त रूप लक्षात ठेवा. पास्ट फॉर्म याला आपण म्हणणार आहोत क्रियापदाचे तिसरे रूप. आणि त्यानंतर चौथा प्रकार आहे ज्याला आपण प्रेझेंट पार्टिसिपल असं म्हणतो. प्रेझेंट पार्टिसिपल त्याला V4 म्हणणार आहोत आपण. त्याचं खरं नाव धातुसाधित रूप असं आहे, धातुसाधित. पण तुम्हाला लक्षात राहावं किंवा सोपं वाटावं म्हणून ING लावलेले रूप. ING लावलेले रूप ही झाली क्रियापदाची 4 रूपं जी आपल्याला वेगवेगळ्या काळामध्ये वापरावयाची आहेत. तर क्रियापदाच्या 4 रूपाबद्दल आपण बोलत आहोत. V1 म्हणजे मूळ रूप, V2 म्हणजे भूतकाळी रूप ज्याला आपण पास्ट फॉर्म असं म्हणतो. तिसरं आहे V3 पास्ट पार्टिसिपल. चौथं आहे प्रेझेंट पार्टिसिपल ज्याला धातुसाधित किंवा ING लावलेलं रूप असं म्हणतात. आपण एखाद्या क्रियापदाचं रूप बघूयात. फॉर एक्झाम्पल गो, त्याचं भूतकाळी रूप आहे वेंट. त्याचं तिसरं रूप आहे गॉन आणि चौथं रूप आहे गोईंग. पहा, आपल्याला ही रूपं कशासाठी पाहिजे तर वेगवेगळ्या काळाची ती डिमांड आहे. वेगवेगळ्या काळामध्ये आपल्याला ही रूपं वापरावी लागतात. त्यानंतर आहे कम. कम हे रूट फॉर्म आहे. त्यानंतर आहे केम, इट इज अ पास्ट फॉर्म. तिसरं आहे कम आणि चौथं आहे कमिंग. त्यानंतर आहे डू, पास्ट फॉर्म आहे डीड. थर्ड फॉर्म आहे डन आणि चौथं फॉर्म आहे डुईंग ज्याला आपण ING लावलेलं रूप असं म्हणतो. मी तुम्हाला क्रियापदाची रूपं जवळपास 100 क्रियापदाची रूपं नंतर लिहून देतो. फक्त आज एवढं लक्षात ठेवा, क्रियापद म्हणजे काय तर क्रियापद म्हणजे असा शब्द जो कर्त्याची क्रिया दाखवतो आणि
वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यास मदत करतो आणि त्याचसोबत क्रियापदाची 4 रूपं आहेत. रूट फॉर्म, पास्ट फॉर्म, पास्ट पार्टिसिपल आणि प्रेझेंट पार्टिसिपल. आज आपण काय पाहिलं? वाक्यातील कर्ता कशाला म्हणायचं आणि वाक्यातील क्रियापद कशाला म्हणायचं आणि क्रियापदाची विविध रूपे कोणती हे आपण पाहिलेलं आहे.